नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जे पी पारसिक आणि वसई नागरी सहकारी बँकची क्लर्कची जी भरती आलेली आहे त्यामधील कम्प्युटरबद्दलचे प्रश्न आपण इथे बघणार आहोत. याच्या आधी आपण डिटेल सिलेबस याचा आपण बघितला आहे. जे पी पारसिक बँक आणि वसई नागरी सहकारी बँक याची पदभरतीची जी काही एक्झाम आहेत ही महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेडच्या अंतर्गत घेण्यात येणार आहेत, ज्यामध्ये 120 प्रश्न असतात, ज्यात 60 प्रश्न हे 60 मार्काचे असतात, तर 60 प्रश्न हे 40 मार्काचे असतात. पहिले जे 60 प्रश्न आहेत ते 40 प्रश्न हे क्वांटवर येतात, म्हणजेच मॅथमॅटिक्सवर येतात. तर 20 प्रश्न हे रिझनिंग, असे एकूण 60 प्रश्न 60 मार्काचे असतात. आणि दुसरे जे 60 प्रश्न असतात 40 मार्काचे, त्याचा अभ्यास आपण या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. उरलेले जे 60 प्रश्न आहेत ते मार्क सर्वच विद्यार्थी घेतात, त्याच्यामुळे आपण इथे फक्त उरलेले जे 60 प्रश्न आहेत 40 मार्काला त्याच्याबाबतची माहिती इथे घेणार, ज्यामध्ये 20 प्रश्न हे कम्प्युटरचे येतात, जे 10 मार्काचे असतात. 20 प्रश्न हे इंग्लिशचे येतात, हे सुद्धा 10 मार्कासाठी येतात इंग्रजीचे. आणि 20 प्रश्न हे बँकिंग आणि जी के मिळून येतात, जे 20 मार्काचे असतात. तर या 60 मार्काची तयारी आपण इथे करणार आहोत. तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून इंग्लिश, कम्प्युटर आणि बँकिंग व जी के याबाबतचे ते प्रश्नांची तयारी ते आपण करून घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ असेल आपला कम्प्युटरबद्दल. तर चला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे, 2 प्रकारचे आउटपुट उपकरण कोणते? म्हणजे खालीलपैकी कोणते 2 प्रकारचे आउटपुटचे प्रकार आहेत, आउटपुट उपकरणाचे प्रकार आहेत? ऑप्शन आहेत: ए मॉनिटर आणि प्रिंटर, बी विंडो, सी कीबोर्ड आणि माऊस, आणि डी सी डी. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, मॉनिटर आणि प्रिंटर हे 2 आउटपुटचे प्रकार आहेत. देन प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीजमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीजमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, राईट क्लिक करणे. म्हणजेच आपण एक माऊस असतो बघा आपल्या कम्प्युटरचा, त्या माऊसमध्ये एक लेफ्ट अँड राईट क्लिक असते. तर राईट क्लिक करून आपण जे वेगवेगळे जे फंक्शन आहेत ते फंक्शन ओपन करू शकतो. म्हणजे ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीजमध्ये जर आपल्याला जायचे असेल, सपोज एक ॲप्लिकेशन आहे, ह्या ॲप्लिकेशनच्या प्रॉपर्टीजमध्ये जर जायचं असेल तर आपल्याला त्या ॲप्लिकेशनवर क्लिक करून तिथे राईट क्लिक केल्यानंतर आपण त्यामध्ये ॲप्लिकेशनची प्रॉपर्टीज बघू शकतो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 बघा. डॉट मॅट्रिक्स हा कशाचा प्रकार आहे? म्हणजे डॉट मॅट्रिक्स प्रकार कशाचा आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, प्रिंटर. डॉट मॅट्रिक्स हा एक प्रिंटरचा प्रकार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, टॅब की कशासाठी वापरली जाते? टॅब ही जी की आहे ती कशासाठी वापरली जाते? तर टॅब की कशासाठी वापरली जाते? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, ए आणि बी. स्क्रीनवर कर्सर हलवण्यासाठी आणि परिच्छेद इंडेंट करण्यासाठी आपण टॅब कीचा उपयोग करतो. देन प्रश्न क्रमांक 5 बघा. मजकुराच्या ओळीच्या सुरुवातीस जाण्यासाठी, म्हणजेच एक असा पॅरेग्राफ दिलेला आहे, या पॅरेग्राफच्या सुरुवातीस जाण्यासाठी कोणती की दाबावी लागते? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, होम की. होम की दाबली असता आपण पॅरेग्राफच्या सुरुवातीला जातो. प्रश्न क्रमांक 6 बघा. रिकामी जागा
डॅश डॅश आणि डॅश डॅश हे सर्वात सामान्य इनपुट उपकरण आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, कीबोर्ड आणि माऊस हे सर्वात सामान्य इनपुट उपकरण आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, संगणकाची सर्व माहिती किंवा आउटपुट पाहण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? संगणकाची सर्व माहिती व आउटपुट पाहण्यासाठी कोणतं उपकरण वापरले जाते? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, मॉनिटर. मॉनिटरच्यावर आपण सर्व माहिती किंवा आउटपुट बघण्यासाठी याचं उपकरणचा उपयोग करतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता हा माऊसचा प्रकार आहे? म्हणजे कम्प्युटर माऊसचा प्रकार आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, ऑप्टिकल आणि मेकॅनिकल. तर ऑप्टिकल आणि मेकॅनिकल प्रकार हा माऊसचा प्रकार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, कीबोर्डमध्ये किती फंक्शन की असतात? म्हणजे फंक्शन की किती असतात कीबोर्डमध्ये? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, 12 फंक्शन की असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, यात प्रिंटिंग हेड आणि पेपर यांच्यात संपर्क असतो. रिकामी जागा यामध्ये प्रिंटिंग हेड आणि पेपर यांच्यामध्ये संपर्क असतो. तर ऑप्शन बघा कशामध्ये? नॉन इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये, इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये, ए व बी दोन्हीमध्ये आणि यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर व्हिडिओ पॉज करून देण्याचा प्रयत्न करा. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, इम्पॅक्ट प्रिंटर जे असते यामध्ये प्रिंटिंग हेड आणि पेपर यांच्यामध्ये संपर्क असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे डेटाचे माहितीमध्ये रूपांतरण करून प्रोसेस करते. खालीलपैकी कोणते हे उपकरण आहे जे डेटाचे माहितीमध्ये रूपांतर करून ते प्रोसेस करते? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, संगणक म्हणजेच कम्प्युटर. कम्प्युटर हे डेटाचं माहितीमध्ये रूपांतरण करून प्रोसेस करते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, कम्प्युटर प्रोसेसरद्वारे माहितीमध्ये रूपांतरित केले जाते. तर कम्प्युटर प्रोसेसद्वारे काय माहितीमध्ये रूपांतरित केले जाते? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, डेटा. डेटा हा कम्प्युटर प्रोसेसद्वारे माहितीमध्ये रूपांतरित केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा, ATM म्हणजे काय? ऑप्शन बघू शकता तुम्ही. तर याचं बरोबर उत्तर असेल कर्मचाऱ्यांशिवाय रोख रक्कम देणे हे ATM असते. ATMचा लॉंग फॉर्म तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय? डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय हा प्रश्न तुमचा एक्झामला येण्याची शक्यता आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, व्यावसायिक वापरासाठी माहिती म्हणजेच डेटा तयार करणे यालाच आपण डेटा प्रोसेसिंग असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, टेक्स्टच्या सुरुवातीला जाण्यासाठी एक कड दाबा म्हणजे शॉर्टकट की आहे. टेक्स्टच्या सुरुवातीला जाण्यासाठी एक शॉर्टकट की कोणती? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, होम की. टेक्स्टच्या सुरुवातीला जाण्यासाठी एक शॉर्टकट की काय तर होम की आहे. होम की दाबली असता आपण टेक्स्टच्या सुरुवातीला जातो आणि एंड की दाबली असता टेक्स्टच्या शेवट जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, रिकामी जागा आणि रिकामी जागा सर्वात सामान्य इनपुट डिव्हाइस आहे. तर हा प्रश्न झालेला आहे याच्या आधी आपल्याला. तर अशा प्रकारचे 15 प्रश्न आहेत. एक्झामला 20 प्रश्न येथे आपण 15 प्रश्नांची प्रॅक्टिस घेतलेली आहेत इम्पॉर्टंट प्रश्नांची. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बँकिंगबद्दल माहिती घेणार आहोत. बँकिंगचे पण एकूण 20 प्रश्न येणार आहेत. बँकिंग प्लस जीके असे 20 प्रश्न 20 मार्काचे येणार आहेत. तर येथे आपण फक्त 60 प्रश्न जे आहेत महत्त्वाची 40 मार्काची त्याची प्रॅक्टिस ते घेणार आहोत.
धन्यवाद.